ओके, लास्ट टाइम आपण सबस्टिट्यूशननी सुरुवात केली होती, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. हा भाग बघत होतो आपण, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. मग त्याच्यामध्ये आपण थेरम्स आणि करोलरीज बघितलेले आहेत, काही थेरम्स आणि काही करोलरीज. जर पाहिजे असेल तर आपण एखादं ते रिवाइज करू शकतो, थोड्याशा गोष्टी आपण त्याच्यातल्या पाहिजे तर. थोडंसं मी जास्त काय हे करणार नाही, एखाद दुसरी गोष्ट ज्या करोलरीज होते त्या मात्र आपण थोड्याशा रिवाइज करू. इथं काय आहे, आपण या एक्सला फाय ऑफ टी ठेवल्यानंतर त्याचं रूपांतर असं झालेलं आहे, एफ ऑफ फाय ऑफ टी प्लस फाय डॅश ऑफ टी. हे लक्षात ठेवण्यापेक्षा करोलरीजकडे जाऊ आपण. करोलरीज ह्या बऱ्यापैकी चांगल्या लक्षात राहण्यासारख्या असतात. हां, या करोलरीजमध्ये काय होतं की जर लिनियर टाईपचं असेल तर एने आपण त्याला डिवाइड करतो, एवढंच त्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणखीन काय? हा एक आहे की एफ डॅश ऑफ एक्स आणि हे फंक्शन आहे त्याच्या डोक्यावर एन असेल तर डायरेक्टली एन प्लस वन अपॉन एन प्लस वन आपण डायरेक्टली उत्तर काढू शकतो. किंवा इथं सबस्टिट्यूशनला आपल्याला वाव आहे, आपण हे प्रत्येक फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा असं नाही, ठेवला तर चांगली गोष्ट आहे. हे ॲज इट इज उत्तर तुम्हाला लिहिता येईल. किंवा आपण नाही का निदान काही जो मेन आहे, म्हणजे हा जो आहे हा फार मेन फॉर्म्युला आहे की खाली जर फंक्शन असेल आणि वर त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल तर आपण लॉग ऑफ फंक्शन लिहितो डायरेक्टली. हा एक महत्वाचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर स्क्वेअर रूटच्या बाबतीत पण होतं मला वाटतं. हे असे आपण म्हणजे तो करोलरीचा भाग बघितला होता. आता हे बऱ्याच स्लाइड्स असतील गेल्या वेळेस आपण बघितलेल्या, त्याच्यापैकी मला वाटतं हा एक आहे, एफ डॅश ऑफ एक्स अपॉन स्क्वेअर रूटमध्ये एफ ऑफ एक्स असेल तर 2 इंटू रूट ऑफ एक्स. मग हे आहे. तर या करोलरीज आपण बघितल्या होत्या गेल्या वेळेस. आता वळूया त्याच्या पुढच्या भागाकडे, म्हणजे एक्सरसाइज मधल्या प्रत्यक्ष सम करायचा आपण विचार करू. आता कशा पद्धतीने करता येईल बघूया त्याला. तर सुरुवातच अशी करतो की कोणाला सबस्टिट्यूट करायचं, हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला ते अडणार आहे. सबस्टिट्यूट नक्की कुठल्या टर्मला आपण सबस्टिट्यूट करत असतो, मग ते करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टीचा विचार करायचा, हे ओव्हरऑल बरं का, म्हणजे वरवरचं भाग सांगतो मी. हे फास्ट हार्ड अँड फास्ट रूल नाही की बाबा असं असलं तर ह्यालाच करायचं सबस्टिट्यूट, असा कुठलाही रूल नाही. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन या दोन्ही धड्यामध्ये सगळ्यात असलेला महत्वाचा फरक म्हणजे डेरिव्हेटिव्ह मधलं एक सम मी जर करून दाखवलं तर पुढचे 5 सम तुम्ही इझिली करू शकता. इंटिग्रेशन मध्ये हा भाग तशा पद्धतीने होत नाही, कारण की इंटिग्रेशन मधला प्रत्येक सम हा वेगळ्या पद्धतीने करण्यासारखा येतो. त्यामुळं या इंटिग्रेशन मध्ये जर आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये जेवढं लक्ष देतो तर त्याहूनही चांगलं लक्ष इथं अपेक्षित आहे तुमच्याकडून देणं. तर इथं काय बघतो आपण, होम टू सबस्टिट्यूट. एखादं टर्म की त्याचा डेरिव्हेटिव्ह आजूबाजूला दिसतो का बघायचा, तसं असेल तर त्या टर्मला आपण सबस्टिट्यूट करणार. ठीक आहे. किंवा एखादी कॉम्प्लिकेटेड टर्म आहे, म्हणजे साइन ऑफ आणि ब्रॅकेटमध्ये बरंच काय काय दिलं, स्क्वेअर रूट मध्ये वगैरे 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 दिलेलं असेल, पण मला त्या गोष्टीला सिम्प्लिफाय करायचं आहे, म्हणून जी कुठली कॉम्प्लिकेटेड टर्म आहे त्या टर्मच्या आतमधल्या भागाला आपण काय करणार, सबस्टिट्यूट करणार. हे सम सोडवल्यानंतर जास्त कळेल तुम्हाला व्यवस्थितपणे. किंवा कधी कधी काय करावं लागतं, आपल्याला दिलेलं सम आहे ना, आधी पहिल्यांदा सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लिहून घ्यावं लागतं. त्याचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपल्याला काहीतरी स्ट्राईक होतं किंवा क्लिक होतं की कोणाला सबस्टिट्यूट करायचंय. त्यानंतर आणि आणखीन एक मेन, आता इंटिग्रेशन मध्ये जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण u अपॉन v रूल आहे, तसं इंटिग्रेशन मध्ये डिनॉमिनेटरला u अपॉन v असा जो प्रकार आहे. डिनॉमिनेटर कधीही काय करायचा असतो, आपल्याला सोप्यातला सोपा आणायचा असतो. इंटिग्रेशन मधला डिनॉमिनेटर काय करायचा, सोप्यातला सोपा आणण्यासाठी. मग डिनॉमिनेटर मध्ये जर काही दिलं असेल, शक्यतो डिनॉमिनेटर मला सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करण्यासाठी डिनॉमिनेटर मधल्या टर्मला सबस्टिट्यूट करायचा प्रयत्न करतो आपण. मी आणखीन एकदा सांगतोय, दरवेळेस हे आपण सगळे रूल सगळ्या या गोष्टी दरवेळेस लागू पडत नाहीत. प्रत्येक सम बघून आपल्याला ठरवावं लागतं की तिथं कुठला वापरायचं. मला तिथं डेरिव्हेटिव्ह बघून करणार आहे का कॉम्प्लिकेटेड बघून करणार आहे. सगळ्याचं मेन बेसिक तर काय, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय कशा ना कशा अवस्थेमध्ये आपल्याला मिळणार आहे, म्हणूनच ते पुढे सिम्प्लिफाय होणार आहे.
म्हणजे कॉम्प्लिकेटेड असून आपण सबस्टिट्यूट केलं तरी आपण शेवटी डेरिव्हेटिव्ह कडे जाणार आहे, सिम्प्लिफाय करून सबस्टिट्यूट केलं तरी आपल्याला डेरिव्हेटिव्ह कडे जाणारच आहे आपण, किंवा डिनॉमिनेटरचा विचार करून केलं तरी आपण डेरिव्हेटिव्ह कडे जाणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, ओव्हरऑल आपल्याला काय करायचं असतं की आपल्याला जो काय आतमधला भाग आहे इंटिग्रेशनच्या आतमधला भाग त्याला आपण म्हणतो इंटिग्रँड. इंटिग्रेशनच्या आतमध्ये जे लिहिलेल्या टर्म्स असतात म्हणजे हे इंटिग्रेशन आतमध्ये ज्या टर्म्स असतात या गोष्टीला काय म्हणतो आपण इंटिग्रँड. या इंटिग्रँडला मला सोपा करायचा प्रयत्न करतो मी, हाच एवढा मुद्दा आहे इथं. ठीक आहे, आता कशा पद्धतीने सोपं होणार मग हळूहळू समची प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. तर बघूया या पूर्ण चॅप्टर मधली ही सगळ्यात महत्वाची एक्सरसाइज आहे बरं का. 3.2 A आणि 3.2 B. त्यापैकी सबस्टिट्यूशन हा जो भाग आहे, कारण या भागावरच पूर्ण पुढचा चॅप्टर म्हणजे हे बेस असल्यासारखं आहे, पूर्णच्या पूर्ण चॅप्टर या सबस्टिट्यूशन या गोष्टीवर उभा आहे. त्यामुळे या गोष्टीकडे चांगल्या पद्धतीने लक्ष द्या मित्रांनो. बघा आता याच्यामध्ये जवळपास 25 सम आहेत. मी तुम्हाला 10-10 समच्या लॉटनी करून दाखवणार आहे. जास्तीत जास्त सम इथं तुम्हाला करून द्यावेत हा आमचा विचार आहे. बघूया, तर याच्यातले जवळपास आता 10 मधले हे 5 सम मी इथं करून दाखवणार आहे तुम्हाला. तर सुरुवात करूया तिसऱ्या समने चालू करूया आपण. तिसऱ्या सम मध्ये काय दिलेलं बघा, इंटिग्रेशन ऑफ 1 + x अपॉन x इंटू साइन ऑफ x प्लस लॉग x आणि dx असा दिलेला आहे. आता प्रत्येकाने या स्क्रीनकडे बघा आणि सबस्टिट्यूट काय करणार ते बघा जरा थोडंसं. आता हा पहिला सम असल्यामुळे मी हा पूर्णपणे करून दाखवतोय, नंतर पुढच्या सम पासून काय सबस्टिट्यूशन करायचं मी तुम्हाला विचारेन. आता हा बघा, हा 1 + x अपॉन x आहे आणि मग साइन ऑफ x लॉग x. मग इथं बघा साइनच्या आतमध्ये जे आहे x प्लस लॉग x, या x प्लस लॉग x चा डेरिव्हेटिव्ह मला इथं दिसतोय. तुम्हाला दिसतोय का नाही ठाऊक नाही, पण इथं मला दिसतोय की इथं काय काय आहे, 1 + x अपॉन x आहे. x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 आणि लॉग x चा काय असतो 1 अपॉन x. या 1 आणि 1 अपॉन x नेच हे दोन्ही तयार झालेलं आहे. ते कशा पद्धतीने बघा जरा थोडंसं. ऑल ऑफ यू, ऑल आईज हिअर. हा जो खालचा x आहे, इथला x जो खाली होता त्याला वर घेऊन गेलेलो आहे मी, इथं तो आलेला आहे. हे समजण्यामध्ये कोणालाच अडचण नाही. मग हा जो x आहे दोन्हीकडे डिस्ट्रीब्यूट करतो, याला आणि याला दोघांना देतो, म्हणजे काय होणार 1 अपॉन x होईल प्लस x अपॉन x होईल. म्हणजेच हा 1 अपॉन x प्लस 1 येईल इथं, 1 अपॉन x प्लस 1. हा मग या स्वरूपामध्ये आल्यानंतर क्वाइट क्लिअर, व्हेरी क्लिअर दॅट x चा डेरिव्हेटिव्ह हा 1 आहे, लॉग x चा डेरिव्हेटिव्ह हा 1 अपॉन x आहे. म्हणजे इथं काय केलं मी, पहिल्यांदा सिम्प्लिफिकेशन केलं. सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर मला सुचतंय की हे याचा डेरिव्हेटिव्ह वर दिसतोय मला, म्हणून मग या गोष्टीला मी सबस्टिट्यूट करणार आहे. तर बघा या x प्लस लॉग x लाच मी काय करणार, t म्हणून पुट करणार. असं केल्याने काय होत आहे, तर हा भाग सोपा होऊन जातो, हा साइन t होऊन जाईल ना मग आपला. मग आता काय होणार, आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह वर आहे. इथं काय होणार बघा, याला डिफरन्शिएट कसं करत असतो आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t करत असतो. जे काही या भागाचे डेरिव्हेटिव्ह आहे इथं लिहून dx लिहायचा, जे काही या भागाचे डेरिव्हेटिव्ह आहे ते काढून इथं dt लिहायचा. x चा डेरिव्हेटिव्ह हा 1, लॉग x चा डेरिव्हेटिव्ह हा 1 अपॉन x आणि या भागाचा काढलाय त्यामुळे इथं dx लिहितो. t चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 इंटू dt म्हणजे dt आलेला आहे. त्यामुळे हे मी दरवेळेस सांगत बसणार नाही की इथं 1 येतो म्हणून, हा t आहे म्हणजे इथं dt येणार. मग आता बघू या ज्या टर्म वर दिसतात आपल्याला 1 + x + 1 आणि मग dx, 1 + 1 अपॉन x dx, या सगळ्याच्या ऐवजी मला काय ठेवता येईल, dt ठेवता येईल. तर बघा मला काय मिळणार आहे, dt मिळेल आणि खाली काय साइन ऑफ, हा किती होता x log x होता तिथं, पण त्या x log x लाच काय ठेवलेलं आहे मी, t ठेवलेलं आहे, त्यामुळे साइन ऑफ t मिळणार आहे. आणखीन एकदा बघा 1 + 1 अपॉन x dx, 1 + 1 अपॉन x dx, या सगळ्याच्या ऐवजी मला काय ठेवता येणार आहे dt, जे मी dt वर ठेवला आणि खाली काय साइन आणि आतमधल्या टर्मच्या ठिकाणी काय ठेवणार आहे t, म्हणून मी तिथं काय मिळणार मला dt अपॉन साइन t.
dt अपॉन साइन टी. आता नुसताच साइन टी डिनॉमिनेटरला आहे, त्याला वर घेऊन जाऊ, इट विल बिकम कोसेक टी dt. आणि मग कोसेकचं इंटिग्रेशन काय आहे ते आपल्याला लिहावं लागणार आहे. कोसेकचं इंटिग्रेशन मित्रांनो चॅट बॉक्स मध्ये टाका, कोसेकचं इंटिग्रेशन, कोसेकचं इंटिग्रेशन. कोसेकचं इंटिग्रेशन नंदकिशोर दादा, कोसेकचं इंटिग्रेशन ते नाही. अभिषेक शर्मा, लॉग ऑफ कोसेक मायनस कॉटेक्स, झकास झकास. अविनाश गायकवाड, तुम्ही काय टाकताय, डेरिव्हेटिव्ह टाकताय दादा. विनायक बरोबर टाकलास, मौलवी बरोबर आहे, वैभवी बरोबर, रोहित बरोबर आहे. ठीक आहे, आलंय. म्हणजे हे फॉर्म्युले, पहिली गोष्ट फॉर्म्युले सगळ्याला माहित पाहिजे मित्रांनो इंटिग्रेशनचे, त्याशिवाय हे पुढचं करण्यामध्ये मजाच नाही. आणि सगळा खेळ फॉर्म्युल्याचा आहे. कोसेकचं इंटिग्रेशन लॉग ऑफ कोसेक टी मायनस कॉट टी, आणि लॉग असल्यामुळं मी लॉग हे नेहमी पॉझिटिव्ह नंबरचं घेतो, त्यामुळे मॉड्युलसचं चिन्ह टाकतो. हे शक्यतो टाकलेलं बरोबर का, नाही टाकलं तर लगेच याच्यासाठी तुमचे मार्क कट होतील असं सांगू शकणार नाही मी, पण हे टाकलं पाहिजे तुम्ही. कोसेक मायनस कॉट आणि प्लस सी. मग इथं संपलं का आपलं, तर नाही. आपला जो आपण टी सबस्टिट्यूट केला होता तो त्याला परत द्यायचा. कशाबद्दल टी ठेवला होता आपण, टी इट वॉज इक्वल टू एक्स प्लस लॉग एक्स, म्हणून इथं लॉग ऑफ कोसेक ऑफ एक्स प्लस लॉग एक्स मायनस कॉट ऑफ एक्स प्लस लॉग एक्स प्लस सी. आता हे झालं तुमचं फायनल आन्सर या संपूर्णचं. मला वाटतं हे सबस्टिट्यूशन केल्यानंतरचा भाग तुम्हाला प्रत्येकाला समजलेला असेल. टीच्या ऐवजी हे ठेवलेलं आहे पण एक्स प्लस लॉग एक्स इथं पण आणि एक्स प्लस लॉग एक्स इथं. ठीक आहे, तर वळूया आता पुढच्या समकडे. हा आहे इथं सम तुमचा दिलेला आहे, इंटिग्रेशन ऑफ एक्स सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर आणि खाली स्क्वेअर रूट मध्ये टॅन क्यूब एक्स स्क्वेअर. हा झकासच आहे एकदम, दिसायला तर जबरदस्त दिसत आहे. आधीच माणूस नाही का घाबरून जात आहे. तर मला सांगा याच्यात सबस्टिट्यूशन काय करता येईल जरा, काय करता येईल. आता मी तुम्हाला म्हणलं होतं या समपासून मी चालू करेन विचारायला की काय करायचं सबस्टिट्यूशन. जे सुचतंय ते सांगा, याच्यामध्ये बरोबर येईल का, काय होईल असं काय करायची गरज नाही. जे सुचतंय ते सांगा. बघा वाटलं सर समकडे मी हा स्क्रीन समोर ठेवतोय, एक्स सेक स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ टॅन क्यूब एक्स स्क्वेअर. दिस थिंग इज चॅलेंजिंग, थोडंसं विचार करायला लावण्यासारखंच आहे आणि प्रत्येकाने विचार करूनच उत्तरं द्यावेत आणि तुम्हाला विचार करण्यासाठी वेळ पण दिला जाईल. जबरदस्त विचार करायला लागले. स्क्रीन समोर ठेवलेलं आहे मी तुम्हाला. मगाशी मी सांगत होतो ते पटलं असेल कदाचित की याच्या आधीचं सम केलं म्हणून आपल्याला हे सम आलं असं होत नाही. या सम मध्ये जरा वेगळा प्रकार असेल, थोडंसं वेगळे पण असेल या समचं. त्यामुळे सेम टू सेम जे आधी केलं सेम टू सेम तसं इथं करून पण जमेल असं होणार नाही इथं. तर डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन मधला महत्वाचा फरक समजून घ्या. इंटिग्रेशन मध्ये तुम्हाला जास्त कष्ट करावे लागणार आहेत आणि ते मी करणारच आहे, हे एक ठरवा. अरे वा, उत्तर अजून कोणाचंही आलेलं नाहीये. घाबरू नका मित्रांनो, काय नावं वगैरे ठेवणार नाही आपण कोण कोणाला. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी पुट, ओके ठीक आहे, बघूया तेही बघूया. आणखीन काय, टॅन क्यूब आणि एक्स स्क्वेअरला सगळ्यालाच पुट करायचं, बरं ठीक आहे बघूया. आणखीन स्क्वेअर रूट ऑफ टॅन एक्स ला, बर प्रत्येकाचे उत्तर झकास आहेत बरं का, एव्हरी आन्सर इज गुड. इट्स नॉट अबाउट द करेक्ट आन्सर, पण तुम्ही काहीतरी विचार करताय आणि त्याच्या मागं तुमचं काहीतरी डोकं चालतंय, हे फार महत्वाचं हो. टॅन क्यूब
बघा डोकं चालतंय वगैरे असं काय म्हणलं, काही जण लेफ्ट करतात मीटिंग लगेचच. हे बघा टॅन क्यूब, बऱ्याच जणांचं आता हे म्हणजे आता कन्सिस्टंट आन्सर यायला लागलेत की टॅन क्यूब किंवा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी ठेवा सर, किंवा क्यूब रूट ऑफ टॅन एक्स ठेवा. तर चला आता समकडे जाऊया आपण, काही हरकत नाही. तर बघा इथं काय सबस्टिट्यूट करणार आहे मला, तसं तिथं नाही का दोन गोष्टी दिसतात. इथं टॅन आहे, टॅनचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर असतो आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 2x. त्या 2x मधला x इथं आहेच की, त्यामुळं टॅन ऑफ एक्स स्क्वेअर तर निश्चितच टॅन ऑफ एक्स स्क्वेअरला काय ठेवणार मी टी. क्यूबला नाही का ठेवत मी, कारण क्यूब ठेवल्यानंतर माझं ते अवघड होणार आहे सोपं व्हायच्या ऐवजी, कारण की या क्यूब सहित डेरिव्हेटिव्ह काढणार आहे. हा क्यूबचा जर घेतला तर 3 टॅन स्क्वेअर येणार आहे मला. येतंय का लक्षात? बघा हा जर क्यूब घेतला असता तर याचा डेरिव्हेटिव्ह जर मी काढला तर पहिल्यांदा 3 टॅन स्क्वेअर येणार आहे, जो इथं कुठंच दिसत नाही मला 3 टॅन स्क्वेअर. त्यामुळे या क्यूबला ड्रॉप करू याच्यातून आणि नुसता टॅन ज्याचा डेरिव्हेटिव्ह इथं दिसतोय टॅन ऑफ एक्स स्क्वेअरचा दिसतोय, म्हणून तेवढ्या गोष्टीला काय करू आपण टी सबस्टिट्यूट करू. बघा मित्रांनो आपलं सिम्प्लिफाय होणार आहे का नाही खात्री करून घेऊ. आता याचा डेरिव्हेटिव्ह कसं काढणार आपण, टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो सेक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर असतो. टॅनचा एवढा आला, पण हे कॉम्पोजिट टाईपचं फंक्शन आहे त्यामुळे एक्स स्क्वेअरच्या डेरिव्हेटिव्हने त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती 2x आणि मग डेरिव्हेटिव्ह काढल्यामुळं dx आणि या बाजूला dt. ठीक आहे, मग मला जे काय लागतं मी तेवढाच विचार करतो. कोण कोण लागणार आहे मला, x सेक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर dx. तर एवढ्याच टर्म या बाजूला ठेवतो मी, कोण कोण x सेक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर आणि dx. तर फक्त 2 मला काय करावं लागणार आहे, या बाजूला पाठवावं लागणार आहे. पाठवूया त्याला, x सेक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू dt अपॉन 2. म्हणजे एवढ्या सगळ्या ठिकाणी मला dt अपॉन 2 डायरेक्टली सबस्टिट्यूट करता येणार आहेत. तर बघा इट इज इक्वल टू, पहिल्यांदा ते dt अपॉन 2 हे लक्षात घ्या, dt अपॉन 2 आलेत का, आलेत. आता खाली काय झालेलं आहे ते बघा, खाली काय हो टॅन ऑफ एक्स स्क्वेअर, पण त्या टॅनचा काय आहे क्यूब आहे. मला याचा क्यूब केला म्हणजे या बाजूला पण काय होणार क्यूब होणार, म्हणून मी खालची जी टर्म आहे ती म्हणजेच काय घेतलेली आहे टीचा क्यूब घेतलेला आहे, म्हणून तिथं टी क्यूब लिहिलेलं आहे आणि जे स्क्वेअर रूट मध्ये त्याला लिहिलेलं आहे. ठीक आहे, मला वाटतं इथं अडचण नसणार आहे. आता हा टीचा क्यूब घेतलाय आणि होल ब्रॅकेट रेस टू म्हणजे त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर रूट इज 1/2 ने त्याला मल्टिप्लाय केल्यासारखं होणार. हा जो इथला 2 आहे जो डिनॉमिनेटर आहे तो कोएफिशियंट असल्यामुळे बाहेर घेतला, जो 1/2 झाला. आता दुसरी गोष्ट, हा जो आहे टी टू द पॉवर 3 आणि स्क्वेअर रूट म्हणजे काय असते हाफ पॉवर असते, म्हणजे 3, हा 3 ऑलरेडी आहे, हा 3 आणि त्याच्या डोक्यावर परत हाफ आला म्हणजे काय, या दोघांचा गुणाकार केला म्हणजे की त्याला 3/2 झाला, म्हणून तो किती मिळतो आपल्याला 3/2 मिळतो आपल्याला. ठीक आहे, हा कुठं डिनॉमिनेटर मध्ये मिळतोय, त्याला पहिल्यांदा वर घेऊन जावं लागेल मला, म्हणजे मग काय होणार तिथं 1/2 टी टू द पॉवर -3/2 आला तो. आता मग या स्टेपला एक्स रेस टू एन चा इंटिग्रेशन काय असतं, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 या पद्धतीनं टी मध्ये आहे त्याचं इंटिग्रेशन करायचं. हा टी टू द पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. एन म्हणजे हे निगेटिव्हच होतं, वर असलेलं निगेटिव्ह मध्ये आहे, त्यामुळे जे निगेटिव्ह मध्ये आहे ते तसंच ठेवलेलं आहे. एन प्लस 1 अपॉन वरची टर्म जी आहे ती खाली लिहितो आपण. पुढे बघा सिम्प्लिफिकेशन, हे 1.5 आणि 1 म्हणजे -1/2 राहणार, e रेस टू -1/2, डिनॉमिनेटरला सुद्धा -1/2 राहतो. हे 2 2 कॅन्सल होत आहे, हा मायनस चिन्ह मात्र राहणार आहे, मायनस राहणार आहे आणि हा टीच्या डोक्यावर जो -1/2 आहे तो खाली आल्यानंतर टीच्या डोक्यावर हाफ येईल आणि टीच्या डोक्यावर हाफ म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ टी. तर सिम्प्लिफाय झालं बऱ्यापैकी आणि उत्तरापर्यंत पण आलो आपण. फक्त शेवटची स्टेप राहिली, टी कोण होता, तर टी हा टॅन ऑफ एक्स स्क्वेअर होता, तो आपण जसाच्या तसा दिला त्यांना परत की -1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ टॅन ऑफ एक्स स्क्वेअर. हे झालं त्याचं उत्तर आलं. आता ठीक आहे, तर जाऊया पुढच्या समकडे जाऊया. आता हा भाग बघा, इथं काय करणार बघा, आता इथं काय सबस्टिट्यूट करणार, 8th क्वेश्चन आहे हा.
e to the power 2x plus 1 upon e to the power 2x minus 1 असा तो भाग आहे. विचार करा, 1 मिनिटाचा वेळ देतो मी तुम्हाला. काय करणार ते सांगा. मी म्हणत नाही, मी विचारत नाही की सबस्टिट्यूट कोणाला करायचं किंवा काय. आता याच्यानंतर काय करणार आपण ते सांगा. काय करू देत ते सांगा. जे सुचते ते टाकलं तर चालेल. बर, अच्छा, +1 -1 करायला सांगितलं एक जण. विनायकने सांगितलं सिम्प्लिफाय करायला सांगितलं. बर, ठीक आहे, चांगल्या सूचना आहेत बरं का. दोन्ही सूचना खूप चांगल्या सूचना आहेत. एकाने एक्सला म्हणजे टी ला e⁻²x ठेवायला सांगितलंय. एकाने रॅशनलाइज करायला सांगितलंय. डिवाइड होल बाय e to the power 2x. ओके, झक्कास, फॅन्टॅस्टिक. वेगळे वेगळे विचार आहेत बरं का तुमचे. अँड दिस थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण स्वतः काहीतरी विचार करायला शिकतोय आणि आपल्याला काहीतरी सांगता येतं, याच्यातच झालं सगळं. बघा मित्रांनो, आता इथं आता एकाने कोणीतरी सुचवलं होतं सिम्प्लिफाय करायला, आणि सिम्प्लिफिकेशनच करणार आहे मी इथं. इथं काय करणार आहे बघा. आता सबस्टिट्यूशन लगेच का करणार नाही त्याचं कारण देतो पहिल्यांदा मी तुम्हाला. e to the power 2x जो आहे ना, याचा डेरिव्हेटिव्ह किती येतो आपल्याला? e to the power 2x येतो, आणि त्या 2x चा 2 टाइम्स येतो. हा, ही टर्म आपल्याला वर दिसते का कुठं? ऍज इट इज तर नाही दिसत. आणि इथं +1 आल्यामुळे आणखीन गडबड झाली. बरं बाबा, हा +1 जरी नसला असताना चाललं असतं. हा 2 आपण कसा तरी ऍडजस्ट करू शकलो असतो. त्यामुळे डिनॉमिनेटरला शक्यतो आपण सबस्टिट्यूट लगेच करणार नाही आहोत. तर याला सिम्प्लिफिकेशन काय, वरच्या याच्यामधून कुणीतरी सांगितलं होतं डिवाइड करा दोन्हीकडे. ते डिवाइड केलेलं चालेल किंवा असं केलं तरी चालेल. या कम्प्लीट टर्म मधून e⁻² कॉमन काढतो, याच्यातून देखील e⁻² कॉमन काढतो. बर, वरच्या टर्म मधून e⁻² कॉमन काढल्यामुळे इथं किती 2x आहे, त्याच्यातला एक x बाहेर निघाला, आणि इथं 1 आहे. कॉमन काढणे म्हणजे डिवाइड करणे. मग हा 1 आहे, 1 ला समजा मी e⁻x ने डिवाइड केला तर मला काय मिळणार आहे? 1 upon e⁻x म्हणजेच e⁻−x मिळणार आहे. तो -x मी इथं ठेवलेला आहे बरं का. म्हणजे 1 मधून मी e⁻x कॉमन काढले तर मला हे मिळणार आहे. हे बरोबर झालंय का नाही आणखीन एकदा बघू शकता. याच्याने सरळ मल्टिप्लाय केला येतं. e⁻x into e⁻x, x plus x दोघांची बेरीज काय येणार? 2x येणार. आता इथं e⁻x आणि e⁻−x आहे, या दोघांची काय होणार? वजाबाकी होणार. वजाबाकी म्हणजे x - x होणार, तो म्हणजे 0 मिळणार. आणि e to the power 0 किती असतो? 1 असतो, जो इथं मिळेल आपल्याला. त्यामुळं काही संदिग्धता, डोक्यामध्ये काही डाऊट नसला पाहिजे. इथं देखील खालच्या टर्म मध्ये पण अशाच पद्धतीने e⁻x कॉमन काढल्यामुळे e⁻x मायनस e to the power -x मिळतं आपल्याला. ठीक आहे, तर हे असं केल्यामुळे काय झालं? e⁻x कॅन्सल झालं, थोडं सिम्प्लिफिकेशन झालं. आता खालची टर्म बघा भाऊ, काय? e⁻x मायनस e to the power -x. आता वरची टर्म, आता वरची टर्म ही खालच्या टर्मचा एक्झॅक्ट डेरिव्हेटिव्ह आहे. एक्झॅक्ट e⁻x चा डेरिव्हेटिव्ह हा e⁻x असतो. आता इथं मायनस आहे. बरं, काय होतं बघूया मायनसचं. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा प्रयत्न करायला मी. e⁻x चा काय असतो? e⁻x असतो. या मायनसला मायनस ठेवलं. e⁻−x चा काय असतो? e⁻−x असतो. पण -x चा काय असतो? -1 असतो. अशा रीतीने हे किती मिळालं मग? हा -1 हे चिन्ह काय होणार? याला येणार. आणि हा म्हणजेच आपला कोण आहे? न्यूमरेटर आहे त्याचा डायरेक्टली. e⁻x प्लस e⁻−x. म्हणजे खालच्या टर्मचा एक्झॅक्ट डेरिव्हेटिव्ह वर मिळायला लागलाय. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे सांगा मला डायरेक्टली. खालच्या टर्मचा लगेच वर उत्तर येत असेल डेरिव्हेटिव्ह, तर सिंपल भाषेमध्ये उत्तर देता आलं तर बघा, सगळे सिम्बॉल लिहित बसू नका. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर असेल तर आपण काय करतो? लॉग ऑफ डिनॉमिनेटर. झकास, दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड. फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह वर असेल तर लॉग ऑफ डिनॉमिनेटर लिहितो आपण.
त्यामुळे लॉग ऑफ डिनॉमिनेटर प्लस सी झालंय उत्तर इथं. तर मित्रांनो आणखीन एकदा रिमाइंड करतो, पहिल्या सम पासून बघा, प्रत्येक सम मध्ये आपण वेगळा वेगळा प्रकार करायला लागलोय. वन सम इज नॉट सिमिलर टू अदर सम, हे लक्षात येते तुम्हाला. आणि या गोष्टीला प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. आणि या एक्सरसाइज मध्ये फार चांगल्या पद्धतीनं सगळे जे क्वेश्चन्स आहेत ते स्वतः एकदा केले सगळे आणि चांगली प्रॅक्टिस झाली तर पूर्ण इंटिग्रेशनवर तुम्ही विजय मिळवू शकता. पुढचा भाग आहे sin रेस टू 4x आणि cos क्यूब x dx. नेहमीप्रमाणे तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे की पुढे काय करायचं ते सांगा मला. हे क्वेश्चन्स जबरदस्त आहेत बरं का. एकदा तुम्ही हा प्रश्न स्वतः वहीमध्ये सोडवल्याशिवाय स्वतःकडून ही अपेक्षा करू नका की मला डायरेक्टली एक्झाम मध्ये करता येईल. आता तुमची एक्झाम आहे असं समजा आणि तुम्हाला बेसिक कत्र गोष्टी मी ऑलरेडी सांगितले आणि करायचा प्रयत्न करा, बघा म्हणजे समजेल काय आहे ते. टी इज इक्वल टू साइन एक्स. बर, रोहित दासरी म्हणलेलं आहे, अर्चना म्हणलेलं आहे सिम्प्लिफाय. बर, बर साइन एक्स ला. बर, कॉस क्यूब ला कॉस स्क्वेअर इंटू कॉस एक्स. अभिषेक तर गोब्बूर जे आहेत ना त्यांनी कॉस क्यूब ला कॉस स्क्वेअर इंटू कॉस एक्स करायचा. बर, चांगलं सांगितलेलं आहे. साईनला टी ठेवायला सांगितलंय, कॉस एक्स ला. बर, ठीक आहे. बघा जरा आता कसे विचार येतात बघा आपल्या आणि कसं काय. आपण इथं नुसतं डेरिव्हेटिव्ह जर बघून आपण सबस्टिट्यूट करायचं ठरवलं तर साईनचा डेरिव्हेटिव्ह पण दिसतो इथं. साईनचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस आहे दिसतो इथं. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साईन आहे. पण साईनचा पण डेरिव्हेटिव्ह इथं दिसतोय, कॉसचा पण डेरिव्हेटिव्ह आहे. नुसतं डेरिव्हेटिव्हचा विचार करून इथं जमणार नाही. काय सिम्प्लिफाय करता येतं का बघूया पहिल्यांदा. इथं पहिल्यांदा या कॉस क्यूबला आपण कॉस स्क्वेअर इंटू कॉस करायचा. कोणीतरी उत्तरामध्ये पण टाकलं होतं हे, कॉस स्क्वेअर इंटू कॉस एक्स करायचा. का बरं असं करायचं, कारण की या कॉस स्क्वेअरचं रूपांतर आपण 1 मायनस साइन स्क्वेअर मध्ये करू शकतो. म्हणजे या सगळ्या टर्म साइन मध्ये आणि मग हाच फक्त कशामध्ये मिळाला, कॉस एक्स डीएक्स असा मिळाला. मग आता आपण इथे शुअर होऊन जाऊ शकतो की जे काय साइन आहे त्याला मी टी पुट करणार. किंवा एक जनरल नियम सांगतोय, असं जर असेल तर ज्याची इव्हन पॉवर असते, शक्यतो इव्हन पॉवर, त्या टर्मला आपण सबस्टिट्यूट करायचं. हे लक्षात ठेवा, साइन आणि कॉस दोन्ही दिले तर. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केल्यामुळे काय मिळणार, साइनचा डेरिव्हेटिव्ह काय झाला कॉस, तर कॉस एक्स डीएक्स आणि टीचा डेरिव्हेटिव्ह डीटी झाला. ठीक आहे. मग आता कॉस एक्स डीएक्सच्या ठिकाणी मी डीटी ठेवणार, डिरेक्टली डीटी ठेवणार. इथं कॉस एक्स डीएक्सच्या ठिकाणी काय ठेवणार, डीटी. आणि जिथं जिथं साइन आहे तिथं तिथं टी, तिथं टी. म्हणजे इथं टी चा फोर्थ पॉवर आणि ब्रॅकेटमध्ये 1 मायनस टी चा स्क्वेअर आहे आणि मग dt. टी चा फोर्थ पॉवर 1 मायनस टी चा स्क्वेअर आणि मग dt. टी च्या फोर्थ पॉवरनी आतमध्ये मल्टिप्लाय करून बघू काय मिळेल ते. टी ची फोर्थ पॉवर इंटू 1 आणि टी ची फोर्थ पॉवर आणि स्क्वेअर म्हणजे टी रेस टू 4 मायनस टी रेस टू 6 असं ते मिळतंय. त्यानंतर आपण याचं इंटिग्रेशन काढू एक्स रेस टू एन च्या पद्धतीने. टी रेस टू 5/5 मायनस चिन्ह दिलंय, टी रेस टू 7/7 प्लस सी. आणि मग जो आपण टी ठेवला होता, सबस्टिट्यूट केला होता, त्याला परत बोलू आणि उत्तर लिहू. टी म्हणजेच कोण होता, आपला साइन होता. टी म्हणजेच साइन एक्स होता, ते इथं सबस्टिट्यूट करू. sin raised to 5x/5 minus sin raised to 7x/7 plus c. So this will be the answer, final answer for us.
ठीक आहे, नेक्स्ट सम कडे बघूया आपण. हा 10वा सम आहे त्याच्यातला. 1/4x प्लस 5 इंटू एक्स टू द पॉवर -11 dx असं दिलेलं आहे. सम कडे बघा, काय सुचतंय ते सांगा, काय करायचं ते सांगा. दहाव्या समच्या बाबतीत काय करायचं ते सांगा. हे असं केल्यामुळं थोडासा आपला दोघांचाही वेळ वाया नाही चालला, थोडासा वेळ लागणारा भागच आहे हा. प्रत्येकाने मात्र हे विचार करण्यासाठी वेळ आहे तो विचार करण्यासाठीच वापरावा. नाहीतर मी हे तुम्हाला प्रश्न उत्तर विचारायसाठी दिलं, तोपर्यंत स्क्रीन बदलून व्हॉट्सअपचे मेसेज बघू वगैरे असला काय प्रकार करत बसू नका. रॅशनलाइज. बर, आणि काय x⁻11. हा ठीक आहे विनायक बिराजदार, आपल्याला हे बरोबर वाटलं तुझं, करूया आपण त्या पद्धतीनं करूया. यस यस, करूया करूया. कन्वर्ट डिनॉमिनेटर इंटू न्यूमरेटर, असं कसं करता येईल. बरं बरं ठीक आहे, बघूया बघूया काय करायचं ते बघूया. चला 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 लक्ष देऊ. ओके ओके ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लाय करायला सांगताय तुम्ही, कळालं मला. खूप चांगल्या पद्धतीने उत्तर देता बरं का मित्रांनो तुम्ही. आता हा जो आहे त्याला मी 5/x⁻11 केलेला आहे, त्याला सिम्प्लिफाय केलेलं आहे. असं सिम्प्लिफाय केल्यामुळे काय होणार, आता हे इथं काय डिनॉमिनेटरला 1 आहे, त्यामुळे इकडे क्रॉस मल्टिप्लाय करावं लागणार मला. म्हणजे x⁻11 इकडे मल्टिप्लाय केला, x⁻12 झाला, 1 नी पहिला केला 5 झाला, डिनॉमिनेटरला काय राहिला x⁻11 राहिला जो वर आला. आता या स्टेपला आपण सांगू शकतो, डेफिनेटली सांगू शकतो की कशाला सबस्टिट्यूट करायचं. हा जो डिनॉमिनेटर आहे x⁻12 चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 12x⁻11 असतो डेरिव्हेटिव्ह. याचा डेरिव्हेटिव्ह x⁻n असेल तर काय, n(x⁻n-1). तसं x⁻12 असल्यानंतर काय येणार आहे, 12x⁻11 येणार आहे. त्यामुळे हा x⁻11 दिसल्यामुळे मला याचा डेरिव्हेटिव्ह वर आहे, त्यामुळे इथं खालच्याला मला सबस्टिट्यूट करावं लागणार आहे. खालची जी पूर्ण टर्म आहे 4x⁻12 + 5 इज इक्वल टू काय ठेवणार मी, ती ठेवणार. पुढे बघू त्याचं डेरिव्हेटिव्ह काढल्यामुळे काय होणार, डिफरन्शिएट केल्यामुळे 4 ॲज इट इज x⁻12 चा 12x⁻11 आणि प्लस 5 चा काय 0 आहे त्यामुळे नाही लिहित इथं मी काय, आणि हा सगळ्याचा x असल्यामुळे dx लिहिलेला आहे, आणि t चं काय आलेलं आहे, dt आलेलं आहे. मला आता वर जो आहे हा x⁻11 dx एवढा मिळवायचा आहे. एवढा आहे का बघू आपल्याकडे, एवढा x⁻11 आणि dx आहे. हे 4 आणि 12 जे आहेत लिहिलेले, इकडचा भाग इकडे घेऊन यावं लागेल आपल्याला खाली. म्हणजे काय मिळेल बघा, x⁻11 dx इज इक्वल टू dt/48 हे मिळालेलं आहे आपल्याला. आता हे जे मिळालेलं आहे ते आपण तिथे ठेवूया मग. आता म्हणजे x⁻11 dx या पूर्ण भागाच्या ऐवजी dt/48 मला ठेवता येणार आहे. म्हणजे बघा हा जो आहे भाग हा कम्प्लिटली dt/48 मी ठेवला. उरलेला भाग कुठला होता, हा म्हणजेच कोण आहे माझा, t आहे, त्यामुळे एवढ्या भागासाठी t ठेवलेला आहे. तर हा जो 1/48 आहे तो पूर्णपणे आपण इंटिग्रेशनच्या बाहेर काढूया. आतमध्ये dt/t मिळतंय, म्हणजे 1/t dt असा. 1/x dx काय असतो, log x असतो, तसं 1/t चं काय येणार, log of t येणार, log of t + c. आणि मग जो t होता मूळ t जो घेतलेला आपण तो t त्याला परत देऊ. म्हणजे हा फायनली काय मिळणार आहे मला, 1/48 log of 4x⁻12 + 5 + 3. So this will be the answer for us. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा आपण सिम्प्लिफाय केलं, इथं सिम्प्लिफाय करून मग सबस्टिट्यूट केलं काहीतरी. ठीक आहे, तर असं ट्रायल अँड एरर आपल्याला करत बघावं लागणार आहे बरं का. लगेच लगे आपल्याला उत्तर मिळतंय
असं होणार नाही इंटिग्रेशन मध्ये, थोडंफार तरी पहिल्यांदा प्रयत्न करावा लागणार आहे. आता हे नेक्स्ट 10 समचा सेट आहे. पहिल्या 10 सम मधून आपण 5 सम केले, नंतरच्या याच्यामधून 4 सम करणार आहे मी याच्यातले. बघा आता हा आहे 13 इंटिग्रेशन ऑफ टॅन रूट ऑफ टॅन एक्स अपॉन साइन एक्स इंटू कॉस एक्स डी एक्स. सांगा मला काय सबस्टिट्यूट करायचं ते. घ्या 1 मिनिट. इथं वेळ गेला तरी हरकत नाही, पण फार महत्वाचा भाग आहे हा. एवढे एक एक्सरसाइज झाले की पुढच्या एक्सरसाइजेस मध्ये जास्त प्रॉब्लेम येत नाही इंटिग्रेशनच्या. या मित्रांनो, पुढच्या सम साठी वाट बघतो मी तुमच्या उत्तराची. रूट ऑफ टॅन एक्स दिलाय वर आणि खाली दिलाय साइन एक्स कॉस एक्स दिलाय. डेरिव्हेटिव्हचा नुसता विचार केला तर डेरिव्हेटिव्ह आपल्याला लगेच दिसत नाही. साइनचा कॉस, कॉसचा साइन आहे, पण टॅनचं काय करणार मग, असा प्रश्न. किंवा टॅनचा डेरिव्हेटिव्ह ठेवायचं म्हटलं तरी त्याचं सेक्स स्क्वेअर आहे. त्यामुळे इथं काय करणार बघा पहिल्यांदा. आणि सिम्प्लिफाय जर करायचं ठरवलं तर नक्की सिम्प्लिफाय काय करणार आपण हेही ठरवायला पाहिजे. रूट साइन बर टॅन एक्स ला रूट ऑफ साइन एक्स आपण कॉस एक्स. बर 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 रूट ऑफ टॅन एक्स इज इक्वल टू व्हायच्या टॅन एक्सच्या डोक्यावर हाफ म्हणून 2. हे सिम्प्लिफिकेशन. बर टॅन एक्स ला टी पुट करायचा. बर मल्टी हे झकास आहे. चाबूक सर बरोबर सांगितलं तुम्ही. हे मला कारण बघा, सिम्प्लिफाय करायची जी गोष्ट आहे आपल्याला, आपण वर जर मल्टिप्लाय बाय रूट केला तर वरचा काय होणार आहे, टॅन इंटू टॅन मिळेल आपल्याला, नुसताच टॅन मिळेल आणि खाली टॅन मिळणार आहे. बघा जरा हे आपण ते सिम्प्लिफिकेशन करून बघूया. रॅशनलाइज कधीच आपण डिनॉमिनेटरला नेहमी रॅशनलाइज करतो. नाउ दिस इज द टाइम वेन वी आर रॅशनलाइजिंग द न्यूमरेटर. रूट टॅन एक्सनी वर आणि खाली मल्टिप्लाय केलेला आहे मी. त्याच्याने काय झालेलं आहे बघा, वर टॅन एक्स मिळतो आणि खाली एवढा सगळा भाग मिळतो, साइन एक्स कॉस एक्स आणि रूट टॅन एक्स. ठीक आहे. असं केल्याने काय होत आहे बघा, हा जो टॅन आहे त्या टॅनला मी साइन अपॉन कॉस म्हणून लिहिणार. तर मग वर काय येणार आहे साइन आणि खाली काय कॉस जाणार आहे. पण ऑलरेडी एक कॉस असल्यामुळे इथं कॉसचा काय मिळेल मला, स्क्वेअर मिळेल. बघा मित्रांनो, वर साइन एक्स पण खाली साइन एक्स आणि कॉस स्क्वेअर मिळालेलं आहे. इथं काय साइन एक्स आणि साइन एक्स कॅन्सल होतील. कॉस स्क्वेअर जो डिनॉमिनेटर मध्ये तो वर घेऊन गेल्यानंतर काय मिळणार आहे मला, 1 अपॉन कॉस स्क्वेअर आहे, जो वर घेऊन गेल्यामुळे सेक स्क्वेअर मिळणार आहे. आता हे एकदम साध्या सोप्या आणि समजण्यासारख्या स्वरूपामध्ये याचं सिम्प्लिफिकेशन झालेलं आहे. कारण की टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह लगेच वर दिसतोय मला, काय सेक स्क्वेअर एक्स आहे. बरोबर आहे, येतंय लक्षात प्रत्येकाला. तर मग इथं मी टॅन एक्सला टी पुट केलं आणि याचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स डीएक्स झाला, टीचा डीटी झाला. त्या सेक स्क्वेअर एक्स डीएक्स ला डीटी म्हणून सबस्टिट्यूट केला आणि खाली काय आलेलं आहे मग, dt अपॉन रूट टी आलेलं आहे. मग याचं इंटिग्रेशन काय असणार आहे, 1 अपॉन रूट टी. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट टी आठवत आहे का कोणाला, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट टी. येस बरोबर आहे, 2 इंटू रूट ऑफ फंक्शन. त्यामुळं किंवा इथं थोडं सिम्प्लिफाय करून दाखवतो, 2 ने खाली आणि वर मल्टिप्लाय केला. हे प्रत्येकाला आठवत असेल बघा, 1 अपॉन 2 रूट एक्स कशाचा डेरिव्हेटिव्ह असतो, नुसत्या रूट एक्सचा असतो. तसा 1 अपॉन 2 रूट टी कशाचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे, रूट टीचा. म्हणून याचं इंटिग्रेशन एवढं येणार आहे, 2 इंटू रूट ऑफ फंक्शन. मग इथं टी कोण होता तर टॅन एक्स, म्हणून 2 रूट ऑफ टॅन एक्स प्लस सी हा भाग इथं आलेला उत्तर म्हणून. ठीक आहे. मग आजच्या दिवसासाठीचा आणखीन एक प्रश्न, हा प्रश्न करूयात आपण मित्रांनो. किंवा आणखीन झाले तर 2 प्रश्न झाले तर 2 प्रश्न करूया. इथं काय सबस्टिट्यूट करणार ते आता मी विचारणार नाही, आता मी सांगतो तुम्हाला, ते बघा. आता
2 sin x cos x अपॉन 3 cos square x प्लस 4 sin square x आहे. तर इथं अशी गंमत आहे मित्रांनो, आपल्याला लगेच लक्षात येत नाही, पण ह्या सगळ्याच्या सगळ्या टर्मला आपण टी ठेवणार आहे. आणि cos square मध्ये सुद्धा cos square चा डेरिव्हेटिव्ह काढला की 2 cos x sin x मिळतो, आणि sin square ला ठेवला तर 2 sin x cos x, म्हणजे तीच टर्म परत एकदा मिळते. बघा जरा थोडंसं, हा कंप्लीट टर्मला टी ठेवलेला आहे. आता डेरिव्हेटिव्ह काढतो मी प्रत्येकाचा. हा 3 बाहेर राहणार आहे. cos square चा काय येणार, 2 into cos x, 2 cos x, आणि त्या cos चा पुढे मल्टिप्लाय केला मायनस sin x. हा 4 हा बाहेर ठेवला. sin square चा 2 sin x, 2 sin x लिहिला, आणि sin चा काय येणार आहे cos, म्हणून तिथं cos लिहिला. म्हणजेच थोडक्यात काय काय मिळालेलं आहे इथं, 3 दोन्ही 6, 6 sin x cos x विथ निगेटिव्ह साइन, तो मायनस 6 sin x cos x. इथं खाली 4 to the 8 sin x cos x, so 8 sin x cos x. Now 8 minus 6 is 2, 2x cos x dx. म्हणजे बघू जवळपास, आता तुम्हाला इथं दिसत असेल खालच्याचाच डेरिव्हेटिव्ह एक्झॅक्टली वर आहे. सॉरी, ही टर्म आपण घेतला, इथं डेरिव्हेटिव्ह काढला, म्हणजे ह्या टर्मला जर ठेवला आपण, ह्याला जर फंक्शन म्हणला तर एक्झॅक्टली इथं एफ डॅश ऑफ एक्स आहे. वरचं जे आहे ते एक्झॅक्टली याचा डेरिव्हेटिव्ह आलेला आहे. हे नुसतं पहिल्या क्षणामध्ये समजत नाही आपल्याला, हे सगळं कॅल्क्युलेशन करून मिळालेला भाग आहे. नंतर लक्षात आलं की हा या पूर्ण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह वर आहे. मग पूर्ण खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर असेल तर लॉग ऑफ डिनॉमिनेटर डायरेक्टली फंक्शन, आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह वर असेल तर लॉग ऑफ डिनॉमिनेटर आला. तो इथं उत्तर मिळालं आपल्याला, लॉग ऑफ 3 cos square x प्लस 4 sin square x. ठीक आहे का, प्रत्येकाला समजतंय ना? किंवा तुम्हाला जर वाढवायचे असेल या स्टेप नंतर, हे डायरेक्टली करू वाटत नसेल तर तुम्ही एक गोष्ट करू शकता, हे 2 sin x cos x dx ला काय ठेवणार मी, वरचा जो आहे 2 sin x cos x dx त्याला काय ठेवला, dt ठेवला मी, dt ठेवला. आपण हा काय येणार आहे, सगळ्याच्या खाली t येणार आहे. dt अपॉन t म्हणजेच काय आला, लॉग t आला. आणि मग t म्हणजे कोण होता, हे सगळं होतं, म्हणून लॉग ऑफ दिस कंप्लीट टर्म, तसाच इथं आले लॉग ऑफ दिस कंप्लीट टर्म प्लस c. ठीक आहे. आणखीन एक शेवटचा प्रश्न घेऊया आजच्या दिवसापुरताचा. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स क्यूब म्हणून दिलेलं आहे इथं. तर मी इथं काय सबस्टिट्यूट करणार आहे बघा. दोन ठिकाणी स्क्वेअर रूट दिलेत. एक तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, हे स्क्वेअर रूट दोन ठिकाणी जर दिले असतील तर या दोघांची बेरीज करू शकत नाही बरं का. मी असं एखादा माणूस लिहिल, म्हणजे एखादं लिहिलं असेल की एक्स प्लस एक्स क्यूब असं घालता आलं एका स्क्वेअर रूट मध्ये दोघांना, तर असलं चालत नाही. दिस इज नॉट अलाउड. सो व्हॉट कुड वी डू हिअर, पुट रूट एक्स इज इक्वल टू टी. या रूट एक्सला मी काय ठेवणार आहे, टी ठेवणार आहे. मग काय मिळतंय ते बघूया आता. चला, रूट एक्सला टी ठेवल्यामुळं when I differentiate this with respect to t, what I get is 1 upon 2 root x dx, आणि या बाजूला dt. मग मला dx च्या स्वरूपामध्ये आला का, नाही, माझं नुसतं dx एकटा येतं. मग या 2 root x ला मी पहिल्यांदा तिकडे पाठवतो आता, म्हणजे मला dx मिळेल. किंवा बघा इथं रूट एक्स म्हणजेच काय, t आहे. रूट एक्स म्हणून जो t आहे तो t परत एकदा इथे ठेवलाय मी, म्हणजे मला ते 1 upon 2t सारखं दिसतंय. आणि इथं dx इज इक्वल टू 2t dt म्हणजे काय, तर हा dx च्या ऐवजी आय एम गोइंग टू रिप्लेस इट बाय 2t dt. आय एम गोइंग टू रिप्लेस होल dx बाय 2t dt. मग तसं केल्यानंतर काय मिळणार बघा, वर जो आहे तो 2t dt मिळाला, खाली डिनॉमिनेटरला काय हो, रूट एक्स म्हणजे किती आहे, t आहे. रूट एक्स म्हणजे काय आहे, t. आणि इथं x चा क्यूब आहे, म्हणजे याचा क्यूब असल्यासारखा झाला. इकडे क्यूब केला की इकडे पण क्यूब होतो, म्हणजे इथं t क्यूब मिळणार आहे. तर t प्लस टी क्यूब इथे मिळतोय, आणि वर काय 2t dt. तर खाली डिनॉमिनेटरला जो t आहे या दोघांमधून एक कॉमन काढू शकतो बाहेर आपण. तर तो कॉमन काढला, मग हा t आणि हा t काय झाला, कॅन्सल झाला. हा 2 कोइफिशियंट आहे तो बाहेर लिहिला तरी चालेल. मला सगळ्यात महत्वाचा हा काय मिळतो, 1 अपॉन किंवा 2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. खरं तर हा 2 इथं लिहायच्या ऐवजी इथं लिहिला तर चांगला झाला असता. 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, तर तो टॅन इनव्हर्सचा आहे. त्यामुळे मी याला टॅन इनव्हर्स लिहावं लागणार आहे. टॅन इनव्हर्स ऑफ 1 प्लस टी.
1/1 + t² हा याचा डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणून याचं इंटिग्रेशन आहे tan इनवर्स ऑफ 1 + t येणार. 2 × tan इनवर्स ऑफ 1 + t. Now what was t? I am going to replace the value of t by square root of x. So it will be 2 tan inverse of 1 plus root x plus c. And this will be the final answer for us. So I again request all of you to go through this exercise, each and every sum from this exercise, and do it completely on yourself to get the complete confidence over the integration chapter.